मी माझ्या सर्व कथा स्वतःच लिहित असते, त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ लागतो आणि कधी व्हिडिओ छोटा तर कधी मोठा होत असतो. आणि एक कथा बनवायला मला 5 ते 6 तास लागतात. तन्वी अर्जुनची लव्ह स्टोरी ही कथासुद्धा मी घेतच आहे करायला, पण कृपया तोपर्यंत वाट पाहावी. शर्मिष्ठाचा नवरा अर्जुनच्या कंपनीत जॉब करत होता. हे ऐकून अर्जुन मनात म्हणाला, म्हणजे हिचा नवरा माझ्या कंपनीत काम करतो तर. पण कोण असेल तो? इतके वर्कर आहेत कंपनीत, त्यामुळे प्रत्येकाला तो ओळखत नव्हता, कारण मुंबईला तो क्वचित जातो. शिवाय आता तिथलं काम अमितच पाहतो. तो अर्जुनचा विश्वासू होता. त्याचा प्रामाणिकपणा पाहूनच अर्जुनने इतकी मोठी जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती आणि अर्जुनची नजर माणसं ओळखायला चुकणार नव्हती. अमित फार मन लावून अर्जुनने त्याच्यावर सोपवलेली सर्व जबाबदारी पार पाडत होता. फारच गरज पडली तरच अर्जुन तिकडे जायचा. अमित मात्र फोनवरून अर्जुनला सगळं विचारायचा. तो त्याला फोनवरूनच त्याचे निर्णय द्यायचा. त्यामुळे तिथे क्वचितच अर्जुनला ओळखत होते सगळे, नाहीतर सगळे अमितलाच मालक समजायचे. आणि गेल्या 2 महिन्यात काही नवीन भरती केली होती कंपनीत. त्यातच कदाचित शर्मिष्ठाचा नवरा असेल असं अर्जुनला वाटलं. आणि मग मयुरी शर्मिष्ठाला म्हणाली, आता बोल, सांगतेस तू तुझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्यासाठी माझ्याच नवऱ्याच्या कंपनीत जॉब बघायला? आता शर्मिष्ठाचा चेहरा पडला होता. ती खूप खूप खजील झाली होती. माझा नवरा इतरांना नोकरी देतो, स्वतः नोकरी करत नाही. आणि अशा 2 कंपन्या आहेत त्यांच्या. नाही, आमच्या. इतक्या कमी वयात तुझ्यासारख्या मुलींच्या मागे न फिरता त्यांनी त्या मेहनतीने उभ्या केल्या आहेत. आणि शेतीचं, गाडीचं, घराचं म्हणशील तर त्या फक्त वस्तू नाहीत, तो अनमोल आठवणींचा ठेवा आहे त्यांच्यासाठी. त्यांच्या चेहऱ्यावर जे गोड हसू, समाधान बघतेस ना तू, ते सर्व त्या जुन्या वस्तूंमुळेच आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा स्वभाव आहे त्यांचा. आणि माझ्या दागिन्यांचं म्हणशील तर माझा खरा दागिना माझा नवरा आहे, माझे अर्जुनराव. आता तर शर्मिष्ठा रडकुंडीला आली होती. जीभ उचलून बोलायची हिंमत नव्हती तिच्यात, कारण मयुरीच्या बोलण्यात आता धार आली होती. मला वाटतं आता तुला चांगलं समजलं असेल की खरी डाऊन मार्केट कोण आहे. आणि हो, जोपर्यंत तू मला बोलत होतीस तोपर्यंत मी काहीही बोलली नाही तुला. हा माझा सभ्यपणा होता. पण तू माझ्या नवऱ्याला बोललीस, त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावला आहे. कारण माझा नवरा माझा स्वाभिमान आहे. त्यामुळे तू त्यांना जे काही बोललीस त्याबद्दल तू आत्ताच्या आत्ता त्यांची माफी मागायची. नाहीतर काय? ती हळू घाबरत म्हणाली. नाहीतर मला नाईलाजाने मुंबईला फोन करून तुझ्या नवऱ्याच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करावं लागेल. आणि हे करताना मला अजिबात चांगलं वाटत नाही. पण मला खरंच तुझा खूप राग आला आहे. आणि तुझ्या नवऱ्याची नोकरी जाण्यास तूच कारणीभूत असशील. मग ज्या पैशावर एवढ्या उड्या मारत आहेस तेच येणं बंद झाल्यावर कशी ऐश आरामात जगशील? आता अर्जुनने तर तोंडातच बोट घातलं. या जन्मात तरी मयुरी कोणाशी असे सडतोड बोलील असं त्याला वाटलं नव्हतं. म्हणून तो तिला कायम प्रोटेक्ट करत होता. जरा कुणी काही बोललं की तिच्या गंगा यमुना अश्रू ढाळायच्या. बोल, काय करतेस? मयुरी शर्मिष्ठाला म्हणाली. माफी मागतेस ना? आणि शर्मिष्ठाकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. ती चाचरत म्हणाली, मला माफ कर. तू नीट ऐकलं नाहीस वाटतं. माफी माझी नाही, माझ्या नवऱ्याची मागायची आहे. अहो, इकडे या. तिने अर्जुनला हाक मारली. आता हिला मी इथे आलो आहे हे कसं कळलं? अर्जुन पहिल्यांदाच बुचकळ्यात पडला होता आणि तो समोर आला. हा चल, माग माफी यांची. आणि अर्जुन म्हणाला, जाऊ दे ना मयू, नको ना इतकी चिडू, नाहीतर तुलाच त्रास होईल. आणि हे ऐकून शर्मिष्ठाला कळलं की खरंच अर्जुनला तिची किती काळजी वाटते. तिला त्रास होऊ नये म्हणून तो तिला जास्त बोलूही देत नव्हता. त्याच्या प्रत्येक वाक्यामध्ये तिची काळजीच दिसायची. छे हो, नाही चिडली मी. उलट किती प्रेमाने सांगते तिला मी. माझी आवडती मैत्रीण आहे ना ती. हो ना गं? चल, माफी माग पटकन, आम्हाला उशीर होतोय. तुझ्यासारखी 4 चाकी नाही ना आमच्याकडे. पाऊस पडला तर भिजू आम्ही. आणि शर्मिष्ठा आणखीन खजील होऊन गेली. आणि तिला कळालं की अर्जुनची माफी मागितल्याशिवाय तिची सुटका होणार नव्हती. कारण मयुरी आता शांत बसणारच नव्हती. तिचं आणखीन ऐकून घेण्यापेक्षा
तिच्याकडून अजून अपमानित होण्यापेक्षा पटकन माफी मागून तिला इथून घालवावं म्हणून ती आय एम सॉरी अर्जुन असं म्हणाली. मग मयुरी म्हणाली, चल निघतो आम्ही. तुला भेटून फार बरं वाटलं. पुन्हा भेटूयाच आपण. असं म्हणून मयुरीने अर्जुनचा हात पकडला आणि हळूच प्रेमळ आवाजात म्हणाली, अहो चला निघूया. असं म्हणून दोघे निघून गेले आणि शर्मिष्ठाने सुटकेचा निश्वास टाकला. आता तर ती तिच्याशी किती कठोर आवाजात बोलत होती. आणि अहो चला निघूया असं म्हणताना लगेच तिच्या आवाजात इतका आदर आणि प्रेम कसं आणि कुठून आलं याचा विचार शर्मिष्ठा करत होती. तिचा दोन्ही बाजूने पाहुणचार झाला होता. आधी ती मयुरीला बोलली म्हणून अर्जुनने आणि अर्जुनला बोलली म्हणून मयुरीने असा दोघांनी तिचा खरपूस पाहुणचार केला होता. त्यानं गाडी सुरू केली आणि ती त्याला घट्ट चिकटून बसली. बापरे मयुराणी, आज कमालच केलीस ग तू. तुला माहीत आहे का तू काय केलंस? मी कुठे काय केलं? ती मुद्दाम म्हणाली. आता तू माझी फिरकी घेऊ नकोस हां. माझंच शिकून मलाच शिह देण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि मयुरी हसायला लागली. अहो लातो के भूत बातों से नहीं मानते ही म्हण अगदी परफेक्ट लागू होते तिला. किती इतरांना कमी लेखते ती. म्हणून मग म्हटलं तिला जरा तिची लायकी दाखवावी. छान केलंस तू. मला वाटलं की तू तिचा निरोप घ्यायला गेलीस, पण तू तर तिचा समाचारच घेऊन आलीस. आणि त्याच्या या वाक्यावरती खूप हसली. तो म्हणाला, मला तर वाटत होतं की इतके दिवस माझ्यासोबत राहूनही काही शिकतेस की नाही, पण शिकलीस बरं का तू. मग तुमच्यासारखे गुरु असल्यावर का नाही शिकणार? पण तू माझी गुरुदक्षिणा कुठं दिलीस अजून? तो हसत म्हणाला. आता किती वेळा द्यायची तुमची गुरुदक्षिणा? रोजच तर घेत असता. तीही मी देण्या अगोदरच. तीही हसत हसत म्हणाली. मग तो हक्कच आहे ना माझा, मी घेणारच. आणि काय ग मयू, मी तुझ्या पाठीमागे उभा आहे हे तुला कसं कळलं? मला हाक मारली कशी काय तू? अहो अर्जुनराव, किती सोपं आहे ते. मी इतका वेळ तुमच्यासमोर नसेल तर स्वारींना चेन पडणार आहे का? घरात असले तरी एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये सारखे शोधत राहता तुम्ही मला. मग इथे तुम्ही माझ्या मागे न आला तरच नवल. किती विश्वास होता तिला त्याच्याबद्दल की तो तिला कधीच एकटं सोडणार नाही. ती आता त्याला चांगलीच ओळखायला लागली होती आणि तिचा हा विश्वास पाहून अर्जुनला खूप बरं वाटत होतं. आणि बोलता बोलता तिने त्याला मारलेली मिठी ढिली पडली आणि तो लगेच म्हणाला, ए मयू. काय हो? मिठी मारून बस बरं, थंडी वाजायला लागली आहे बघ मला. काय हो तुम्ही पण, नुसते फाजील झाला आहात. काही थंडी वगैरे वाजत नाही आहे तुम्हाला. मी नाही मिठी मारणार. ए मयू, का गं असं करतेस? मार ना मिठी. नाही, तुम्हीच म्हणता ना गाडी चालू असताना ड्रायव्हरशी चाळे करू नये. मग आता नाही मारणार मिठी. गुपचूप गाडी चालवा. तो आता मोठ्याने दिलखुलास हसला. हे बरं तुझ्या लक्षात आहे ग हां. पण ड्रायव्हर जर नवरा असेल तर चालतील की चाळे केलेले? मार ना मिठी. दुधाची तहान निदान ताकावर भागू दे. म्हणजे आता हे काय नवीन? असं मयुरी म्हणाली. म्हणजे आता तू सुट्टीवर आहेस ना, मग माझा उपवास ना. निदान आलिंगन चुंबन यावर तरी जगू द्या मला. मारा आता मिठी. आणि त्याच्या बोलण्यावर ती खूप खूप हसायला लागली. तुम्ही ना लेखक किंवा कवी व्हायला हवं होतं. काय सुचतं हो तुम्हाला? नको. का हो? कारण कुणीच माझं लेखन वाचलं नसतं. का असं का? कारण एकाच विषयावर वाचून वाचून ते बोर झाले असते आणि माझा एकच विषय फक्त आणि फक्त तूच. मग मी तरी एकटीने वाचलं असतं ना. हो, मग तुला वाचण्यासाठी मला वेगळं कागदावर लिहिण्याची काही गरजच नाही. तू माझ्या डोळ्यात वाचू शकतेस. आणि ते खरं होतं. त्याच्या डोळ्यात पाहिलं की तिला तिच्याबद्दल त्याच्या मनातलं सगळं समजायचं. बोलता बोलता स्वारी आता एका बाजारपेठेतून निघाली होती. मग तो म्हणाला, तुला गुपचूप मिठी मारायची आहे की नाही? नाही म्हणजे नाही, मयुरी म्हणाली. बघ हां, मग पुन्हा मला म्हणू नकोस की असं का केलं. आता काय करणार आहात तुम्ही? ती पुन्हा त्याला डिवचत म्हणाली. शेवटचं विचारत आहे मयू, मिठी मारायची की नाही तुला? आणि मी पण शेवटचं सांगते, नाही. तू तशी ऐकणार नाहीस. आणि त्याने गाडी थांबवली. आता ते एका गावात आले होते आणि तो खाली उतरला.
का हो, काय झालं? काही घ्यायचं आहे का? हो. काय? तुला मिठीत घ्यायचं आहे. काय? तिनं ओरडूनच विचारलं. मग आता तू घेत नाहीस म्हटल्यावर? हे बघा, आपण बाजारात आहोत. कुठं काय करावं याचं भान ठेवा जरा. आता मला काहीच नाही ऐकायचं. मी तुला सांगत होतो तेव्हा तू माझं ऐकलं का? नाही ना. मग आता जे काही होईल त्याला तूच जबाबदार. अर्जुनराव पण ना किती विचित्र वागतात. उतर खाली. ती उतरली, तोही उतरला आणि तो तिच्याकडे आला. ऐका ना, असं काहीही करू नका. सगळे हसतील. हसू दे. नावं ठेवतील. ठेवू दे. फोटो काढून सोशल मीडियावर टाकतील. मग तर बरंच झालं. मला आवडेल. स्वारी काही केलं ऐकत नव्हती. मारली असती मिठी तर बरं झालं असतं. उगाच चिडवत बसले यांना. आता हे काही ऐकणार नाहीत. तिने पुन्हा कोणत्या गोष्टीला नकार देऊ नये म्हणून तिचा विरोध मोडून काढायची ही अर्जुनरावांची गोड रोमॅन्टिक पद्धत. आता तुला मी सोडणार नाही. ती मात्र लाजून मागे मागे सरकत होती. इकडे तिकडे चोरट्या नजरेने कोणी बघते की नाही ते पाहत होती. आता तीही तिचीच जबाबदारी होती. स्वारींना तर काय, कधीही कुठेही रोमॅन्टिक व्हायला आणि वागायला आवडतं. आली लहर आणि केला कहर, अशी गत अर्जुनरावांची. आताही तिला मिठीत घेण्याची लहर आली होती. अहो, ती त्याला खूप खूप गोड आवाजात म्हणाली. ऐका ना, आता मारते मिठी. चला गाडी सुरू करा. आता मला तडजोड करायचीच नाही. आज आत्ता ताबडतोब इथेच मी तुला मिठी मारणार. मी शपथ घालेन हा तुम्हाला, मला हात नका लावू म्हणून. मग मीही तुझी शपथ आयुष्यभर पाळेन. पुन्हा तुला कधीच हात लावणार नाही. आणि तिला मागच्या वेळी तिने घातलेली शपथ आठवली आणि त्याने तिचे किती हाल केले होते तेही आठवलं. नकोच शपथ घालायला, नाहीतर काय करतील काही सांगू शकत नाही. स्वारींचा काही नेम नाही, कधी कसे वागतील. पण आता यांना कसं आवरू? मग पुन्हा गोड मधाळ आवाजात म्हणाली. अहो, इथे मारली मिठी तर लोक काय म्हणतील? तुम्हाला सगळे ओळखतात ना. त्याचा विचार तू करत बस. मी असले बिनकामाचे विचार करत नसतो. मी फक्त माझ्या फायद्याचे विचार करत असतो. असं म्हणून तो गालात हसला. आणि मिठी मारली तर जे ओळखत नाहीत तेही ओळखतील, असंही तो म्हणून तिच्याकडे सरकला. ती आता खूप लाजत होती आणि तिच्या डोळ्यात चोरटेपणाची भावना होती. ती त्याच्या विनवण्या करत होती आणि तो मात्र मनातल्या मनात तिची मज्जा घेत हसत होता. पुन्हा नाही म्हणशील का, असं मनात म्हणत होता. रस्त्याने येणारे जाणारे त्या दोघांकडे आत्ताच बघत होते की काय चाललं यांचं नक्की. हे पाहून तर तिला आणखीनच टेन्शन आलं. आणि यांनी मिठी मारली तर किती गर्दी होईल. फोटो काढले, व्हायरल केले तर आई बाबा बघतील, सगळे नातेवाईक बघतील, कॉलनीतले बघतील. यांना घर नाही का म्हणतील. बापरे, विचार करूनच घाम फुटला तिला. पण आता विचार करण्यापेक्षा आधीच विचार करायला हवा होता. आता यांना कसं आवरायचं तो विचार करायला हवा. पण अर्जुन तिला विचार करायला वेळ देईल तर ना. ती नको नको म्हणत होती आणि त्यानं तिला खरंच घट्ट मिठी मारली आणि तिचा नाईलाज झाला. मग काय, तिनेही डोळे मिटून घेतले आणि त्याला फितूर झाली. आता काय होईल ते होईल. दोघेही एकमेकांना बिलगून उभे होते. काही वेळ लोक बघत होते. काय आगाऊपणा आहे, फालतूपणा आहे, घर नाही का, काय काय तिच्या कानावर येत होतं. मग तिनं चक्कर येण्याचं नाटक करून त्याच्या मिठीत स्वतःला सोपवलं. मयू, ए मयू, काय झालं ग, असं म्हणून तो कासावीस झाला. लोकही जमले होते. कुणी पाणी दिलं तर कुणी वारं घातलं आणि ती शुद्धीत आली. तो फार घाबरला होता आणि ती शुद्धीत आली हे पाहून सगळे निघून गेले. आणि तो तिला फार काळजीने म्हणाला, मयू, कशी आली ग चक्कर? जेवण तर तू पोटभर केलं होतं, कारण त्यानंच त्याच्या शेजारी बसवून तिला जेवायला घातलं होतं. मग का आली चक्कर? तो मात्र काळजीने विचार करत होता आणि ती आता त्याची मजा बघून हसत होती मनातल्या मनात. चल आपण दवाखान्यात जाऊ. नाही नको, मला आता बरं वाटतंय. काय बरं वाटतंय? आणि पुन्हा चक्कर आली तर? मग तुम्ही आहातच की इंजेक्शन द्यायला, असं म्हणून ती लाजून हसायला लागली. मयू, अशा वेळी चेष्टा करत जाऊ नको हां. चल दवाखान्यात. तुम्ही आधी गाडी सुरू करा बरं.
पाऊस येईल नाही तर, असं म्हणून तिने त्याला हसत हसत डोळा मारला आणि त्याला काय समजायचं ते समजलं आणि त्याने गाडी सुरू केली आणि तिने त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारली. आता गेली का थंडी, असं हळूच त्याचा कान चावत म्हणाली. आणि तो म्हणाला, तू आता खूप चावट झालीस हा मयू. मग आधी सुरुवात कोणी केली? तुम्हीच ना. आणि शेवटी बायको कोणाची? अर्जुनरावांची. असं म्हणून ती हसायला लागली.